नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, TY.BCom बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3 साठीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण कालानुक्रमी प्रदान ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही आपण समजून घेणार आहोत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, कालानुक्रमी प्रदान याचा अर्थ देणे, रक्कम पे करणे. आता आपण पेई बँकर हा जो काही चॅप्टर आहे तो आपण समजून घेतोया. अर्थातच पेईंग बँकरमध्ये किंवा पेईंग बँकर या चॅप्टरमध्ये कालानुक्रमी प्रदान ही जर कॉन्सेप्ट आली असेल तर याचा अर्थ काय होतो? कालानुक्रमी प्रदान म्हणजे रक्कम देणे, पण रक्कम कशाची देणं? तर रक्कम चेकची देणं. अर्थातच बँक कुठली आहे? तर बँक पेईंग बँकर आहे, कलेक्टिंग बँकर नाही. पेईंग बँकर म्हणजे पैसे देणारी बँक. पेईंग बँकर म्हणजे प्रदायी बँक, आणि प्रदायी बँक म्हणजे काय? पैसे प्रदान करणारी बँक म्हणजेच काय? पैसे देणारी बँक. कालानुक्रमी प्रदान म्हणजे चेकची रक्कम प्रदान करणं. कालानुक्रमी प्रदान म्हणजे चेकची रक्कम केव्हा प्रदान करायची या संदर्भाची ही संकल्पना आहे. बँकेतील चालू खात्यावर एकाच दिवसात अनेक चेक प्रदानासाठी जर आले तर अगोदर आलेल्या चेकची प्रदान अगोदर करण्याचा अधिकार त्या संबंधित प्रदायी बँकेला आहे. पहा वाक्य काय आहे? बँकेतील चालू खात्यावर एकाच दिवसात अनेक चेक प्रदानासाठी जर आले तर अगोदर आलेल्या चेकचे प्रदान अगोदर करण्याचा अधिकार प्रदायी बँकेला आहे. परंतु अनेक चेक एकाच वेळेस सादर केले जातात. जर प्रसंग असा असेल, जर एकाच वेळेस चेक जर सादर केले तर कोणत्या चेकची रक्कम अगोदर द्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुम्ही म्हणाल एकाच वेळेस चेक कसं आले? तर त्याचं एक दुसरं उदाहरण पहा. समजा असं गृहीत धरा ना की संबंधित बँकेच्या ग्राहकाने पोस्टामार्फत चेक बँकेकडे पाठवले. तर साहजिकच आहे, पोस्टाने पाठवलेले जे काही चेक असतात हे चेक बंचमध्ये येणार आहेत, एकदमच दिले जाणार आहेत. पोस्टमन एकदमच संबंधित चेक बँकेकडे देणार आहे. बँकेला हे माहीत पडणारच नाही की नक्की पोस्टामध्ये कोणता चेक अगोदर टाकलेला आहे. आणि शेवटी एक प्रश्न किंवा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि तो म्हणजे कुठला? की बँकेकडं आलेला चेक हा सर्वात महत्त्वाचा आहे. पोस्टाकडं कुणी चेक अगोदर पाठवला हे महत्त्वाचं नाही, तर बँकेकडं आलेला चेक हा महत्त्वाचा आहे. आता बँकेकडे आलेला चेक हा कसं आहे? एकत्रित स्वरूपात आलेले आहेत, बंचच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. त्यामुळं एकाच वेळेस सर्व चेक आलेले आहेत, आणि त्यामुळं कोणत्या चेकची रक्कम अगोदर द्यायची हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावायचा आहे. लक्षामध्ये असू द्या, जर पोस्टाने पाठवलेले जे काही चेक असतात तेव्हा त्या चेकच्या संदर्भात बँकेत खात्यात शिल्लक असेपर्यंत त्याचे पैसे प्रदायी बँकेने देणे ही बँकेची कर्तव्य असते. म्हणजे जोपर्यंत बँकेच्या खात्यात रक्कम आहे तोपर्यंत किंवा बँकेकडे शिल्लक रक्कम आहे तोपर्यंत त्याचं प्रदान बँकेनं केलं गेलं पाहिजे. परंतु प्रदान करताना मोठ्या रकमेचे प्रदान अगोदर केले जाते. म्हणजे काय? तर बँकेत पोस्टामार्फत जर चेक आले तर बँकेनं काय केलं पाहिजे? जे मोठ्या रकमेचा चेक आहे, समजा असं गृहीत धरा 5 चेक आलेले आहेत. एक 1,000 रुपयाचा आहे, दुसरा 2,000 रुपयाचा आहे, तिसरा 3,000 रुपयाचा आहे, चौथा 4,000 रुपयाचा चेक आहे, आणि 5वा 5,000 रुपये रकमेचा चेक आहे. या चेकमध्ये सर्वात मोठ्या रकमेचा चेक कोणता आहे? तर 5,000 रुपये रकमेचा चेक आहे. तर या प्रदायी बँकेनं काय केलं पाहिजे? तर या प्रदायी बँकेनं मोठ्या रकमेचं प्रदान अगोदर केलं पाहिजे. म्हणजे 5,000 रुपये रकमेचा चेक बँकेने अगोदर वटवला पाहिजे. मात्र याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे काय? कर वसुलीच्या बाबतीमध्ये आलेला चेक कमी रकमेचा असला तरी त्याचे प्रदान प्रदायी बँकेने अगोदर केले गेले पाहिजे. कर वसुलीच्या बाबतीत असलेला चेक कमी रकमेचा असला तरी, म्हणजे एखाद्या व्यक्तीनं संबंधित जो काय टॅक्स आहे तो टॅक्स पे हे चेकच्या मार्फत केला जात असेल तर अशा प्रसंगी कर वसुलीच्या बाबतीमध्ये बँकेकडे आलेला जो काही चेक आहे हा चेक बँकेने प्रथम वटवला गेला पाहिजे. खरं तर तरतूद काय आहे? जर एकाच वेळेस अनेक
चेक बँकेकडे जर आले गेले तर बँकेने कोणता चेक अगोदर वटवला गेला पाहिजे, तर मोठ्या रकमेचा चेक बँकेने अगोदर वटवला गेला पाहिजे. परंतु कर वसुलीच्या बाबतीत, टॅक्स वसुलीच्या बाबतीमध्ये जर चेक असेल आणि तो छोट्या रकमेचा जरी असेल तरी प्रदायी बँकेने तो अगोदर रक्कम काय केली पाहिजे, त्याची दिली गेली पाहिजे, त्याची रक्कम अगोदर वसूल केली गेली पाहिजे. म्हणजे मोठ्या रकमेचा एक साधारणतः जनरली मोठ्या रकमेचा चेक बँकेने प्रथम वटवला गेला पाहिजे. पण कधी एकाच वेळी चेक आले गेले तर, परंतु जर असं असेल एकाच वेळेस बँकेमध्ये अनेक चेक जर आले नसतील तर मात्र प्रथम आलेला जो काही चेक आहे तो प्रथम आलेला चेक बँकेने वटवला गेले पाहिजे. प्रथम आलेल्या धनादेशाचं बँकेनं काय केलं गेलं पाहिजे, प्रदान केले गेले पाहिजे. म्हणजे कालानुक्रमी प्रदान म्हणजे काय, प्रथम आलेल्या चेकचे प्रदान बँकेने अगोदर केले गेले पाहिजे, त्याची वटवणूक केली गेली पाहिजे. आणि सेकंड वेळा आलेला जो काही किंवा सेकंड टाईमला जो काही आलेला चेक आहे त्याचं प्रदान हे सेकंड टाईमलाच केलं गेलं पाहिजे. परंतु जनरली होतं कसं, जर पोस्टामार्फत एकाच वेळेस बँकेमध्ये जर चेक आले तर बँकेनं काय केलं गेलं पाहिजे की मोठ्या रकमेचा चेक अगोदर वटवला गेला पाहिजे. परंतु याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासमोर एक ठेवली होती आणि ती म्हणजे काय, जर कर वसुलीच्या बाबतीमध्ये जर चेक असेल तर असा चेक हा कमी रकमेचा जरी असला तर बँकेने प्रथम त्याचं प्रदान केलं गेलं पाहिजे. मित्रहो, या संदर्भात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की कालानुक्रमी प्रदान प्रदायी बँकेनं कसं केलं गेलं पाहिजे या संदर्भाचं महत्त्वाची तरतूद आहे आणि ती म्हणजे काय, वेळेत प्रदान केले गेले पाहिजे. बँकेच्या आर्थिक व्यवहाराची वेळ संपल्यानंतर सादर होणाऱ्या चेकचे प्रदान केल्यास होणाऱ्या नुकसानीस बँकेला जबाबदार राहावे लागते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की बँकेची एक आर्थिक व्यवहाराची वेळ विशिष्ट असते आणि ही वेळ संपल्यानंतर जर एखाद्या बँकेच्या ग्राहकाने तो चेक बँकेमध्ये सबमिट केला तर अशा चेकचं प्रदान बँकेने करू नये, कारण आर्थिक व्यवहाराची वेळ संपलेली आहे. आणि जर आर्थिक व्यवहाराची वेळ संपल्यानंतरसुद्धा जर बँकेनं त्या संबंधित चेकचं प्रदान केलं तर जो काही किंवा जे काही नुकसान होईल ते नुकसान या प्रदायी बँकेला सहन करावं लागतं. म्हणजे नुकसानीस कोण असते, बँक जबाबदार असते. आता उदाहरण एक घ्या, समजा एक असं गृहीत धरा की मी तुम्हाला चेक दिला आणि मी तुम्हाला चेक दिल्यानंतर तो चेक तुम्ही बँकेमध्ये जमा केला. पण बँकेमध्ये जमा केला की बँकेचं आर्थिक व्यवहाराची वेळ किती आहे, समजा 10 ते 4 वाजेपर्यंत आहे. परंतु तो चेक तुम्ही 4:15ला बँकेमध्ये जमा केला, 4:30ला जमा केला. तर साहजिकच आहे आर्थिक व्यवहाराची वेळ संपलेली आहे आणि बँकेनं तो चेक वटवला, त्याची रक्कम तुम्हाला देऊ केली. तर इथून पुढे तुम्ही असं म्हणाल की नक्की नुकसान कोणत्या प्रकारचं होईल. असं गृहीत धरा की मी बँकेला स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली त्या दिवशी, ज्या दिवशी मी तुम्हाला चेक दिला त्या दिवशी मी काय केलं, बरोबर साधारणपणे 1च्या स्वरूपात बँकेला स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली. स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली म्हणजे काय, बँकेला कळवलं की या क्रमांकाचा जो काही चेक आहे तो तुम्ही वटवू नका. अशा प्रकारे स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली आणि बँकेने नजर चुकीने काय झालं, त्याची रक्कम तुम्हाला देऊ केली. पण त्याची रक्कम तुम्हाला देऊ कधी केलेली आहे, तर आर्थिक व्यवहाराची जी काही वेळ आहे ती संपल्यानंतर त्याची रक्कम तुम्हाला देऊ केलेली आहे. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, खरं तर काय असतं माहिती आहे का, असा चेक वेळेनंतर सादर केल्यास, वेळेनंतर म्हणजे आर्थिक व्यवहाराची वेळ संपल्यानंतर सादर केल्यास दुसऱ्या बँक व्यवहाराची वेळ सुरू होईपर्यंत, आता दुसऱ्या बँक व्यवहाराची वेळ सुरू होईपर्यंत म्हणजे दुसरा दिवस, बँकेचा दुसरा दिवस. आता समजा आर्थिक व्यवहाराची वेळ कधी सुरू होणार आहे, तर 10 वाजता सुरू होणार आहे असं गृहीत धरा. तर अशा प्रकारे चेक हा पहिल्या दिवसाची जी काही आर्थिक व्यवहाराची वेळ आहे ती संपल्यानंतर जर बँकेमध्ये सादर केला तर बँकेनं काय केलं पाहिजे, दुसऱ्या बँक व्यवहाराची वेळ सुरू होईपर्यंत चेक काढणाऱ्याच्या खात्यातून ती रक्कम वसूल करता येत नाही. म्हणजे जोपर्यंत दुसरा दिवस उजळत नाही आणि दुसऱ्या दिवसाची आर्थिक व्यवहाराची वेळ सुरू होत नाही तोपर्यंत बँकेला संबंधित आदेशकाच्या खात्यातून रक्कम वसूल करता येत नाही आणि त्या चेकधारकाला ती रक्कम देता येत नाही. म्हणजे बँकेला माझ्या खात्यातून रक्कम काढता येत नाही
जोपर्यंत दुसरा दिवस उजळत नाही आणि दुसऱ्या दिवसातील आर्थिक व्यवहाराची वेळ सुरू होत नाही तोपर्यंत त्या प्रदायी बँकेला माझ्या खात्यातून रक्कम वसूल करता येत नाही आणि तुम्हाला ती रक्कम देता येत नाही. आता चेक काढणाऱ्याने सदरचे प्रदान करू नये असा आदेश दिल्यास बँकेचे नुकसान होते. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देत होतो या ठिकाणी की समजा मी तुम्हाला आज चेक दिलेला आहे आणि आज चेक दिल्यानंतर तुम्ही तो बँकेत सबमिट करण्याच्या अगोदर प्रदायी बँकेला मी काय केलं, ऑर्डर केली आणि ती ऑर्डर कुठली केली तर स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली. परंतु नजर चुकीने बँकेच्या लक्षामध्ये आलं नाही आहे. मात्र तुम्ही तो चेक कधी जमा केला आहे तर 4:30 वाजता तो चेक बँकेमध्ये तुम्ही जमा केला आहे आणि प्रदायी बँकेनं त्याची रक्कम तुम्हाला देऊ केली. मित्र हो, खऱ्या अर्थाने आर्थिक व्यवहाराच्या कामकाजाची वेळ किती आहे, समजा 10 ते 4 आहे. उदाहरण घेतो आपण 10 ते 4 आहे. तुम्ही तो चेक बँकेमध्ये सबमिट कधी केला आहे 4:30ला जमा केलेला आहे. म्हणजे वेळ संपलेली आहे. आता वेळ संपल्यानंतर या प्रदायी बँकेने काय केलं गेलं पाहिजे, दुसऱ्या दिवसाची जी काही वेळ आहे म्हणजे दुसरा दिवस म्हणजे उद्याचा दिवस जेव्हा 10 वाजतील म्हणजे कामकाजाची वेळ सुरू होईल त्यावेळेस त्या प्रदायी बँकेनं काय केलं पाहिजे, माझ्या खात्यातून रक्कम काय केली पाहिजे, वसूल केली पाहिजे आणि तुम्हाला देऊ केली पाहिजे. परंतु नजर चुकीने असं झालं 4:30 वाजतासुद्धा म्हणजे उशिरा कामकाजाची वेळ संपल्यानंतरसुद्धा बँकेनं काय केलं, तो चेक वटवला आणि त्याची रक्कम तुम्हाला देऊ केली. परंतु मी काय केलं होतं, स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली होती. हे बँकेच्या लक्षामध्ये आलं नाही. तर अशा प्रसंगी जे काही नुकसान होईल, मी बँकेला म्हणेल की मी तुम्हाला स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली होती, माझ्या खात्यातून रक्कम तुम्ही डेबिट कशी केली, वसूल कशी केली. साहजिकच मी एक प्रकारची दाद मागेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रसंगी जे काही नुकसान होणार आहे हे नुकसान माझं नसणार आहे, तर साहजिकच हे नुकसान बँकेचं असणार आहे. कारण वेळ संपल्यानंतरसुद्धा तो चेक बँकेनं काय केला आहे, वटवला गेला आहे. म्हणून इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर बँकेनं संबंधित धनादेशाचं जे काही प्रदान आहे ते धनादेशाचं प्रदान हे वेळेमध्ये केलं गेलं पाहिजे. वेळेत म्हणजे कामकाजाची जी काय वेळ आहे त्या वेळेतच धनादेशाचं प्रदान केलं गेलं पाहिजे. कालानुक्रमी प्रदान या संदर्भाचा एक दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे योग्य उत्तर देणे. कोणत्याही कारणास्तव चेकचे पैसे देण्यास बँकेने नाकारल्यास त्याची कारणे प्रदायी बँकेने देणं आवश्यक असते व अयोग्य कारणामुळे चेकचे पैसे थांबवल्यास प्रदायी बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, कोणत्याही कारणास्तव चेकचे प्रदान देण्यास बँकेने नाकारल्यास त्याची कारणे प्रदायी बँकेने देणं आवश्यक असतं. म्हणजे मी तुम्हाला जो चेक दिलेला आहे तो चेक तुम्ही बँकेमध्ये सबमिट केला, जमा केला. चेक वटवण्यासाठी किंवा चेकचे पैसे मिळवण्यासाठी तो तुम्ही चेक काय केला, बँकेमध्ये जमा केला. परंतु त्या चेकची रक्कम देण्याचे प्रदायी बँकेनं नाकारलं. म्हणजे आम्ही हा चेक वटवत नाही किंवा याची रक्कम तुम्हाला आता देऊ शकत नाही असं जर बँकेनं सांगितलं तर त्या प्रदायी बँकेनं त्याचं योग्य कारण सांगितलं गेलं पाहिजे की हा धनादेश आम्ही का वटवत नाही किंवा या धनादेशाची किंवा या चेकची रक्कम तुम्हाला आम्ही का देऊ शकत नाही हे बँकेनं तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याचं योग्य कारण सांगितलं केलं पाहिजे. म्हणजे प्रदायी बँकेनं जे काही कारण सांगत आहे किंवा सांगितलं जाईल ते ओढून तोडून कुठलंही कारण सांगू नये. प्रत्यक्षात जे काही कारण आहे, जे मुख्य कारण आहे ज्याच्यामुळं प्रदायी बँक रक्कम देऊ शकत नाही किंवा त्या धनादेशाची रक्कम देऊ शकत नाही, याचं मुख्य कारण हे प्रदायी बँकेनं तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. मित्र हो, जर या प्रदायी बँकेनं अयोग्य कारणामुळे चेकचे पैसे थांबवल्यास म्हणजे खरं तर काही कारणामुळे चेकची रक्कम थांबवली जाते. समजा असं गृहीत धरा मी स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली आणि त्यामुळे तो चेक वटवला नाही तर साहजिकच प्रदायी बँकेला कोणत्याच प्रकारची अडचण नाही. तर प्रदायी बँकेनं काय केलं पाहिजे, तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे की स्टॉप पेमेंटची ऑर्डर या चेकवर आलेली आहे त्यामुळे त्याची रक्कम आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हा चेक आम्ही वटवू शकत नाही असं कारण तुम्हाला ते सांगितलं गेलं पाहिजे. मित्र हो, लक्षामध्ये असू द्या. परंतु मी स्टॉप पेमेंटची ऑर्डर केलेली नाही आणि इतर कोणतेही कारण खऱ्या अर्थाने नसताना प्रदायी बँकेनं समजा असं गृहीत धरा की कोणतंही कारण नाही आहे तरी पण संबंधित एखादा बँकेचा जो कर्मचारी आहे जर त्या कर्मचाऱ्याला तुम्हाला जर कोऑपरेट करायचं नसेल तर खरं तर
कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही ग्राहकाशी कोऑपरेट न करणं हा भाग येतच नाही. ते त्याचं काम आहे, ते त्याचं कर्तव्य आहे. पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक तो चेक वटवला नाही, कारण नसताना तो चेक वटवला नाही. म्हणजे याचा अर्थ कारण कोणतं झालं? कारण अयोग्य झालं. अयोग्य कारणामुळे तो चेक वटवला नाही. अयोग्य म्हणजे खरं तर कारण योग्य नाही, तरीसुद्धा तो चेक वटवला नाही. तर अशा वेळेस मात्र प्रदायी बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागते. आता नुकसान भरपाई द्यावी लागते म्हणजे काय? कारण नसताना चेक वटवला नाही, त्यामुळे झालं नुकसान तुमचं. नुकसान तुमचं झालं म्हणजे काय? चेकची रक्कम तुम्हाला खरं तर आता मिळायला पाहिजे होती, परंतु मिळाली का? मिळाली नाही. म्हणजे एक प्रकारचं काय झालं? तुमचं नुकसानच झालं. तर होणाऱ्या नुकसानीस मात्र प्रदायी बँकेला भरपाई द्यावी लागते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कालानुक्रमी प्रदान या संदर्भाचा एक पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे पूर्ण रक्कम देणे. काय करणे? पूर्ण रक्कम देणे. खातेदाराच्या व्यवहारातून निर्माण होणारा खर्च भरून काढण्यासाठी शिल्लक रकमेचा काही भाग प्रदायी बँकेला राखून ठेवता येत नाही. म्हणजेच प्रदायी बँकेने चेकमधील काही रक्कम ग्राहकास न देता सर्वच्या सर्व रक्कम म्हणजे चेकमधील पूर्ण रकमेचे प्रदान केलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा मी तुम्हाला 1,00,000 रुपये रकमेचा चेक दिला, तर या प्रदायी बँकेला असं करता येत नाही की त्याची फक्त 50,000 रुपयाची रक्कम द्यायची आणि असं म्हणायचं की राहिलेले जे काही 50,000 रुपये आहेत ते नंतर या आणि रक्कम घेऊन जा, असं प्रदायी बँकेला म्हणता येत नाही. प्रदायी बँकेने काय केलं पाहिजे की चेकमधील जी काही रक्कम आहे ती पूर्णच्या पूर्ण रक्कम दिली गेली पाहिजे. चेकची पूर्ण रक्कम त्या संबंधित कस्टमरला दिली गेली पाहिजे. मित्र हो, तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आला असेल, प्रदायी बँक ही पैसे देणारी बँक आहे. साहजिकच आहे, चेक जेवढ्या रकमेचा आहे किंवा चेकवर जेवढी रक्कम आदेशकाने लिहिलेली आहे तेवढी रक्कम प्रदायी बँकेने त्या आदेशकाच्या खात्यातून प्राप्तकर्त्याला दिली गेली पाहिजे. प्राप्तकर्त्याला म्हणजे चेकच्या धारणकर्त्याला दिली गेली पाहिजे. चेकच्या धारणकर्त्याला म्हणजे चेक ज्याच्या नावे आहे आणि ज्याच्याकडे हा चेक आहे, विशेषतः ज्याच्या नावे हा चेक आहे, त्या व्यक्तीला या चेकची रक्कम देऊ केली गेली पाहिजे. पण रक्कम किती देऊ केली गेली पाहिजे? पूर्ण रक्कम देऊ गेली पाहिजे. म्हणजे 1,00,000 रुपये रकमेचा चेक आहे, तर जर आदेशकाच्या खात्यावर 1,00,000 रुपये रक्कम असेल, आता मिनिमम रक्कम जर पकडली म्हणजे खात्यावर मिनिमम रक्कम ठेवावी लागते. म्हणजे 1,00,000 रुपये रकमेपेक्षा अधिक रक्कम जर असेल, म्हणजे मिनिमम रक्कम ठेवून 1,00,000 रुपये जर संबंधित धारणकर्त्याला, चेकच्या धारणकर्त्याला बँक देऊ शकत जर असेल, तर तेवढी रक्कम दिली गेली पाहिजे. आणि जर मिनिमम रकमेपेक्षा जर समजा असं गृहीत धरा की आदेशकाच्या खात्यावर 1,00,000 रुपये रक्कम नाही, तर मात्र बँकेला तो चेक वटवता येणार नाही. म्हणजे बँकेनं जर चेक वटवला तर त्याची पूर्ण रक्कम त्या चेकच्या धारणकर्त्याला बँकेने देऊ गेली पाहिजे. लक्षामध्ये आलं? मित्र हो, या संदर्भाचा एक पुढचा मुद्दा आहे संरक्षण. ज्या बँकेवर रेखांकित धनादेश काढला असेल त्या बँकेने रीतसरप्रमाणे प्रदान केलं गेलं पाहिजे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, चेक ज्या बँकेवर काढलेला आहे त्या बँकेनं त्या रीतसरप्रमाणे धनादेशाचं प्रदान केलं गेलं पाहिजे. म्हणजेच रेखांकित धनादेशाचे क्रमाने प्रदान केल्यास प्रदायी बँकेला संरक्षण मिळते. आता क्रमाने प्रदान म्हणजे काय हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. क्रमाने प्रदान म्हणजे बँकेमध्ये ज्या क्रमाने चेक जमा झालेला आहे त्या क्रमाने त्या धनादेशाची वटवणूक केली गेली पाहिजे. म्हणजे समजा मी बँकेमध्ये चेक अगोदर जमा केला तर त्याची रक्कम मला अगोदर दिली गेली पाहिजे आणि माझ्यानंतर चेक तुम्ही जमा केला तर त्याची रक्कम माझ्यानंतर तुम्हाला बँकेने दिली गेली पाहिजे. म्हणजे तो चेक माझ्यानंतर बँकेने तो वटवला गेला पाहिजे. याला म्हणायचं कालानुक्रमे प्रदान, म्हणजे क्रमाने प्रदान करायचं. चेक बँकेमध्ये ज्या क्रमाने आला असेल त्या क्रमाने तो चेक काय करायचा? वटवायचा. परंतु याच्यामध्ये एक विशेष तुम्हाला मी तरतूद सांगितली. जर बँकेमध्ये एकाच वेळेस अनेक चेक जमा झाले असतील, पोस्टामार्फत एकाच वेळेस अनेक चेक जमा झाले असतील, तर मात्र
प्रदाय बँकेनं काय केलं गेलं पाहिजे की मोठ्या रकमेचा जो चेक आहे तो सर्वप्रथम वटवला गेला पाहिजे. परंतु याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, चेक कोणत्या प्रकारचा आहे, चेक कशासाठी आलेला आहे. जर चेक टॅक्स वसुलीसाठी जर आला असेल, टॅक्सची रक्कम देण्यासाठी जर आला असेल, तर मात्र या प्रदाय बँकेनं काय केलं पाहिजे, हा चेक जरी लहान रकमेचा असला, चेक वसुलीच्या बाबतीत टॅक्स वसुलीच्या बाबतीत चेक हा छोट्या रकमेचा जरी असला तरी तो सर्वप्रथम वटवला गेला पाहिजे. म्हणजे काय, क्रमाने प्रदान केले गेले पाहिजे. क्रमाने प्रदान म्हणजे काय, याच्यामध्ये महत्त्वाचा, ज्या क्रमाने चेक बँकेमध्ये आला गेला आहे त्या क्रमाने तो चेक वटवला गेला पाहिजे. मात्र एकाच वेळी चेक जर आले असतील तर मात्र मोठ्या रकमेचा चेक वटवावा. परंतु जर तो चेक टॅक्स वसुलीच्या बाबतीमध्ये जर असेल आणि छोट्या रकमेचा चेक असेल तरीसुद्धा बँकेने तो छोट्या रकमेचा चेक असूनसुद्धा चेक हा टॅक्स वसुलीच्या बाबतीत असल्या कारणामुळं तो अगोदर वटवला गेला पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये कालानुक्रमे प्रदान म्हणजे प्रदाय बँकेनं धनादेशाच्या किंवा धनादेशाची जी रक्कम आहे त्या धनादेशाची रक्कम केव्हा प्रदान करावी, कालानुक्रमे प्रदान केव्हा प्रदान करावी या संदर्भाचा भाग आपण समजून घेतला. यामध्ये प्रदाय बँकेनं काय केले पाहिजे, वेळ प्रदान केले गेले पाहिजे. जर चेक वटवला नसेल तर त्याचं योग्य उत्तर त्या संबंधित चेकच्या धारणकर्त्याला दिलं गेलं पाहिजे. तसेच चेक वटविताना त्या धनादेशामध्ये जेवढी रक्कम आहे ती पूर्ण रक्कम त्या चेकच्या धारणकर्त्याला देऊ गेली पाहिजे. म्हणजे पूर्ण रक्कम धारणकर्त्याला दिली गेली पाहिजे. तसेच संरक्षण म्हणजे काय, बँकेनं जर धनादेशाची वटवणूक जर क्रमाने आलेल्या चेकनुसार जर केली तर प्रदाय बँकेला संरक्षण मिळतं, अदरवाईज प्रदाय बँकेला संरक्षण भेटू शकत नाही. मित्रो, अशा प्रकारे कालानुक्रमे प्रदान ही जी काही संकल्पना आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतली. मला एक विश्वास आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सूक्ष्मरित्या ही जी काही संकल्पना आहे ती समजून घ्या. परीक्षेच्या दृष्टीने ही संकल्पना समजून घ्या, त्याचबरोबर व्यवहाराच्या दृष्टीने ही संकल्पना समजून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की व्यवहाराच्या दृष्टीने, कारण प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्यावेळेस बँकेशी व्यवहार कराल त्यावेळेस ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही ॲप्लाइड नॉलेज संदर्भात संकल्पना आहे, व्यवहारामध्ये उपयोगात आणली जाणारी संकल्पना आहे. आणि खरं तर प्रत्येक कंटेंट जो असतो सिलेबसमधला जो काही प्रत्येक कंटेंट्स असतो हा प्रत्येक कंटेंट्स हा व्यवहारामध्ये उपयोगी पडण्यासाठीचा कंटेंट्स असतो. आणि त्यामुळं फक्त मार्क मिळवायच्या दृष्टीने याचाकडे पाहू नका, याचा अभ्यास करू नका, तर व्यवहारामध्ये याचा कसा उपयोग होईल, आपल्याला व्यवहारामध्ये याचं हे नॉलेज कसं आपल्याला वापरता येईल या दृष्टीने काय करा, अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.